हा रामकृष्णारी बघा, माझा ज्ञानबा माझ्यासोबत आहे. हे बघा रवी, ये जर आपली जुनी आठवण. हा रिक्षा घ्या. हे बघा रवी माऊलींना 19 वर्षापूर्वीचा 20 वर्षापूर्वीचा विठ्ठलवाडीचा हा नजराना बघून कसं वाटलं? हे तीच आठवत आहे ना जुनं सगळं एकदम. बघा हे बघा, हे मी बारक्यापणी बघायचो 20 वर्षापूर्वी. हे बघा ही जुनी खांब आई शाबास. हे बघा हा गरुड खांब, हे गरुड खांब. हे मिठी मारा, एक गरुड खांबाला मिठी मारा. हा आता रवी महाराज, हे ज्ञानेश्वरनी मारली. क्या बात आहे, गरुड खांबाला. केशवा माधवा पांडुरंगा करू प्रथम नमन. वा वा वा. हे बघ मला इथं ठेस लागली होती, इथं कुठेतरी कुठेतरी काहीतरी आहे. हा 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 हो लई अहो ठेचकोळच पडलं. बरं हे कसं वाटतंय? पंखा असो नसो, तिथे एक पंखा आहे आतमध्ये आहे. हा जरा आता तुमच्या जुन्या आठवणी, आमचे रवी माऊली त्यांच्या जुन्या आठवणीला उजाळा देतील. आता आठवतं तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्ही 20 वर्षापूर्वी यायचा? हा असाच खांब आहे ना? काहीच फरक नाही. आता कलर पाणी करून हा चांगलं. पण हे लई मोठं, त्यावेळेला आम्ही बारकं होतो ना, लई मोठं वाटत बापरे. आणि दगडाचं बांधकाम आहे हे फार मोठं. म्हणजे पण आता खांब छोटा हा पण ही उंची झाली ना, खालून खालून उंची वाढली ना. नाही नाही मंदिर असंच आहे, त्यात काही फरक नाही. काम एवढंच होतं, एवढं बरोबर आहे का? अगदी हा म्हणजे खालची जमीन उंच झाल्यावर हे कदाचित एवढं असेल, पण बरं आहे, चांगलं आहे. नाही नाही एवढंच आहे काय. पंखा आहे छानपैकी. रामकृष्णारी खूप सुंदर माऊली. ज्ञानेश्वर माऊली कसं वाटतं हे विठ्ठल मंदिर? आपण जुन्या माऊलीच्या रस्त्याला आला तर एकदम पटकन निघायचं आणि पुढं कोळखा आहे 5-6 किलोमीटर. आता आपण लई टप्प्यात आलो. हे 2 महत्वाचे होते. रामकृष्णारी